नमस्कार. साप्ताहिक जनमंगलच्या व्यासपीठावर मी भैरवी देशपांडे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मंडळी, आजचा दिवस अत्यंत विशेष, खूप मोठा सुवर्णयोग असा आपण या दिवसाचा उल्लेख करू शकतो. कार्यक्रमाची सुरुवात करताना उघडत मनाचे द्वार, शब्द छेडती तार. उघडत मनाचे द्वार, शब्द छेडती तार, मनी अनाहत होई शब्द वीणेचा झंकार. शब्दवीणा हे माननीय शिरीष सरांचं अनेक पुस्तकांपैकीच एक पुस्तक. त्या निमित्तानं त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी, त्यांच्या लिखाणाचा प्रवास आणि एकूणच त्यांना जाणून घेण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. तेव्हा कार्यक्रमाला सुरुवात करताना मी आमंत्रित करतेय वैष्णवीजी बोरगावकर यांना की त्यांनी पुढची सूत्र हातात घ्यावी. वैष्णवीजी, आपण आमंत्रित आहात. ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदुभूमे सुखम वर्धितोहम. महान मंगले पुण्यभूमे पदर्थे पतत्वेशकाये नमस्ते नमस्ते. भारत देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या हेतूने जनमंगल समूहाने जे काही कार्यक्रम आखले आहेत त्यातीलच हा पण एक कार्यक्रम. या काव्य मैफिलीत आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. माननीय श्री शिरीष कुलकर्णी सर यांच्या शब्दलीला शब्दवीणा या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपण जमलो आहोत. केशराने संग केला हा असा मौक्तिकाशी, गंध त्याचा खूळ लावी वेचताना पुष्पराशी. शब्दांच्या दुनियेत रसिकांना हरवून टाकणारे श्री शिरीष सर, त्यांच्या अनमोल कवितांचा संग्रह म्हणजे शब्दवीणा. निसर्ग, समाजातील प्रश्न, भक्ती अशा विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या या कविता विश्वव्यापी संवाद व्हावा व आपल्या हातून राष्ट्रसेवा घडावी या हेतूने लोकव्रत प्रकाशन, साप्ताहिक जनमंगल, लोकव्रत लेखक समूह, महाराष्ट्र बिट्स, स्पार्कलिंग किड्स, क्रिएटिव्ह माइंड्स, नादलहरी, सजल पेज असा मोठा परिवार सांभाळणाऱ्या माननीय श्री शिरीष कुलकर्णी सरांचं या निमित्ताने मी स्वागत करते. लोकव्रत प्रकाशनाने आतापर्यंत 400 पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित केली आहेत. सरांचे हे 25वे पुस्तक. या वाटचालीत त्यांना संपूर्ण सहकार्य करणाऱ्या माननीय संपादक व प्रकाशक ॲडव्होकेट वर्षाजी माडगुळकर यांना अभिवादन करते व सुनेत्राजी जोशी यांना शब्दवीणातील एक रचना सादर करण्यासाठी आमंत्रित करते. सुरुवात करणे अगोदरच आधी एक रचना त्यांची सांगते आणि मगच त्याच्यावर सांगते. माझी ती खूप काही सांगते अन खूप मागे लागते ती. खूप काही सांगते अन खूप मागे लागते ती. 7 झाले जन्म त्यांचे 8वा पण मागते ती. 7 झाले जन्म त्यांचे 8वाही मागते ती. एकटी बोलत असावी, एकटी बोलत असावी, गूढ थोडी वाटते ती. एकटी बोलत असावी, गूढ थोडी वाटते ती. नातवांना गोष्ट त्यांची सांगते अन जागते ती. आयुष्याशी खूप झुंजत पार हळवी जाहली ती. आयुष्याशी पार झुंजत पार हळवी जाहली ती. पण तरी आतून तुटते भोग सारे भोगते ती. मंद झाली ज्योत त्याची, मंद झाली ज्योत त्याची. तेल घाली काळजीने दूर गेल्या पाखरांचे दुःख सारे मागते ती. दूर गेल्या पाखरांचे दुःख सारे मागते ती. ती विचारे बंध सारे बेगडी असतात नारे. ती विचारे बंध सारे बेगडी असतात नारे. पोरकी असल्याप्रमाणे का स्वतःशी वागते ती. खूप काही सांगते अन खूप मागे लागते ती. 7 झाले जन्म त्यांचे 8वाही मागते ती. नमस्कार, मी सौ सुनेत्रा जोशी.
आता जी मी रचना सादर केली ती रचना आहे आदरणीय शिरीष कुलकर्णी सरांची, आणि ही रचना त्यांच्या शब्दवीणा या संग्रहातली आहे. सर, तुमचे स्वागत आणि मला खूप खूप कौतुक वाटते. कारण काय की आपल्या संग्रहाचे नाव हे जे शब्दवीणा आहे खरोखर अगदी समर्पक आहे. त्यातला प्रत्येक ओळीत किंवा प्रत्येक शब्दात वीणेचा झंकार हा वाचकांच्या हृदयात मनात नक्की उमटणार याची मला पूर्ण खात्री आहे. आणि कौतुक मला अशासाठी वाटतंय की तुम्ही स्वतः एक पुरुष असून सुद्धा स्त्रीच्या मनातल्या नेमक्या भावना ओळखून त्या योग्य प्रकारे मांडल्या. म्हणजे त्याच्यात तिचा कुठेही त्रागा नाहीये, आहे तो फक्त समर्पण भाव. की बा ती असं चिडून आपल्याला खूप आपल्यावर काही अन्याय होतोय असं ती कुठेही म्हणत नाहीये. आणि खरोखर हेच एका भारतीय स्त्रीचं रूप आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही ते खूप छान मांडलं आहे आणि खूप सकारात्मक पद्धतीने तिचा त्याग किंवा तिचं समर्पण त्याच्यात दाखवलेलं आहे. आणि तुमच्या या कवितेतून मला एक माझ्या गझलेतल्या एक शेर आठवला, मी तो सांगते. जन्म बाईचा मिळाला त्याग दुःखाचा वसा, जन्म बाईचा मिळाला त्याग दुःखाचा वसा, एकदा जो घेतला मग मातली नाही कधी, एकदा जो घेतला मग मातली नाही कधी. तर मला असं तुम्हाला आता थोडंसं विचारायचं आहे. मी आता प्रश्नांकडे जाते की तुम्ही लेख, कविता, गझल, वृत्तबद्ध कविता सगळंच लिहिता. तुमचं प्रत्येक संपादकीय इतकं छान असतं की ज्याला आध्यात्मिक, वैचारिक अशी सगळ्या प्रकारची जोड असते. तर तुम्हाला या सगळ्यात लिखाण करताना काय जास्ती आवडतं, किंवा अगदीच थोडक्यात सांगायचं तर तुमचं पहिलं प्रेम कुणावर आहे? तर ते जाणून घ्यायला मी आणि माझ्याबरोबर सगळे वाचक रसिक उत्सुक आहेत. तर तुम्ही सांगा. नाही, मला म्हणजे ललित अंगानं जे लेखन होतं तर तो माझा मूळचा पिंड आहे. ओके. म्हणजे मी कविता अशा सलग ज्या सुचतात तर त्या पानभर मी त्या तशाच लिहित जातो. आणि ते लिहिणं म्हणजे मला आठवतं की माझं पहिलं लेखन सुद्धा अशाच स्वरूपाचं होतं. म्हणजे मी रेशमी किरणं आहेत चंद्राची जी आलेली, तर त्याच्यावरती मी पहिला लेख लिहिला होता तो. आणि तेव्हा मला तो सगळ्यांना अर्थात आवडलेलाही होता. आणि तेव्हा मला अनेकांनी त्याची म्हणजे प्रशंसा केली होती. तेव्हा मला जाणवलं की आपण असं लिहू शकतो. आणि मला ते तसं लिहिणं मला जास्त आवडतं. कविता करतोच, होतात, आपोआप होतात, पण तरी देखील मला माझं लेखनावरतीच प्रेम जास्त आहे, त्या ललित लेखनावरती. अच्छा अच्छा, ओके. आणि अजून एकदा मला एक सांगावंसं वाटतं की तुमचं मनोगत मी वाचलं आणि ते मनोगत इतकं सर्वांग सुंदर आहे की ते मनोगत म्हणजे जणू एखादी रचना आहे असं मला म्हणावंसं वाटतं. आणि त्यातलं मला जे आवडलं ते मी सांगते की तुम्ही असं लिहिलंय की माझ्या बऱ्याचशा कविता ह्या रुसलेल्या आहेत, पण मी त्यांची कधी समजूत पण काढत नाही आणि त्या माझ्यावर कधी रागवत पण नाही, त्यामुळे त्या माझ्यापासून कधीच दूर गेल्या नाही. तर कदाचित त्यांना माझ्यापेक्षा दुसरं कोणी चांगलं ठिकाण सापडलं नसेल. तर यावरूनच तुमच्या व्यक्तिमत्वाची कल्पना येते की ते इतकं चांगलं आहे की त्या कवितांना सुद्धा कुठे दूर जावंसं वाटलं नाही. तर आता असं मी विचारते की तुम्ही लेखन गद्य लिहिता असं म्हणता, पण मग पद्य प्रकाराकडे जेव्हा वळलात की वृत्तबद्ध कविता किंवा काही गझल तुम्ही लिहिलेल्या आहेत, तर त्या कुणामुळे त्या प्रकाराकडे वळलात आणि तुम्हाला त्याच्यात आपले गुरु कोण आहे असं वाटतं? तर एकंदरीतच तुमचा गद्याकडून पद्याकडे जाणारा थोडासा प्रवास सांगावा असं मला वाटतं. हा, माझी आजी आहे ना, ती खूप चांगल्या कविता करायची. त्या सगळ्या गेय कविता असायच्या. ओके. आणि म्हणजे अगदी लहानपणापासून मी तिच्या कविता ऐकलेल्या आहेत. गोष्टी पण खूप छान सांगायची आणि मी आजीचा सगळ्यात लाडका होतो. आणि तिच्या म्हणजे अनेक भजनी मंडळामध्ये पण आजही म्हणजे ती स्वतःचं नाव द्यायची नाही, पण त्या भजनी मंडळातल्या बायका त्या म्हणायच्या आणि बरीच भजनं ती ऐकलेली आहेत. माझे वडीलही लेखक. हा, ते लिहायचे, पण त्यांना असं वाटायचं की हे प्रसिद्ध करू नये कधीच. म्हणजे लेखनाचा वाचा. माझी बहीण खूप छान लिहिते, माझा भाऊ छान लिहितो. म्हणजे सगळेच आम्ही तसे त्यांचं बघून, म्हणजे माझ्या बहिणी इतकं सुंदर मी लिहित नाही याची मला खंतच आहे.
बरोबर. पण काही प्रकाशात येतं, काही येत नाही असं. तर त्याचं आणि मला म्हणजे तो वारसा होता. मला आठवतं की काहीतरी 7वीत की वगैरे मी पहिली कविता केली होती. अरे बापरे. ती काहीतरी अशी म्हणजे त्याचे काही ओळी मला आठवत आहेत, पण त्या कशामुळे लिहिल्या होत्या, का त्या सुचल्या होत्या, आणि ते मी पहिल्यांदा आजीला दाखवलं होतं. पण मला म्हणजे ते ताठा बरा नव्हे हा, या जगात माणूस की ओत प्रोत भरू द्या, अशी ती कविता होती सगळं त्याची. पण मला कविता सुचली ती कॉलेजला गेल्यानंतर. म्हणजे कविता येते आहे असं. ती पहिली कविता होती हिंदी, आणि त्यावेळेला काही हिंदी फारसं नव्हतं, पण त्याला आमच्या त्यावेळेच्या सरांनी त्याला चाल लावली होती त्या कवितेला. मी सरांच्याकडे गेलो आणि त्यांना दाखवली, ही कविता बघा माझी. आणि ते मोठे म्हणजे सर पण आमचे होते की त्यांची चित्रपटात पण गाणी यापूर्वी केलेली, आणि त्यांनी मला गाऊन दाखवली कविता. आणि मग ती कविता कशी लिहायची हे पण त्यांनी थोडंसं सांगितलं, यातलं काय हा शब्द मी उचलून इकडे घेतोय वगैरे. तर हे भाग्य आहे म्हणजे असे सर मित्र म्हणून मिळणं. ते माझे मित्रच होते अगदी सुरुवातीपासूनचे, आणि मग ते शिक्षक असं. पण मला एक कविता जी जाणवली, मला म्हणजे आठवते की पहिली कविता मला जी सुचली ती खरोखरी कविता होती, आणि ती अशी जन्मभर मी आतापर्यंत अशी जपून ठेवली की तिचं काहीतरी सोनं व्हायला पाहिजे असं अशी. आणि मला तो प्रसंग आठवतोय की आमचं कॉलेज आमचं लांब होतं, असं 5-5.5 किलोमीटर अंतर असेल ते. मग आम्ही कधी धावत जायचो, बरेचदा धावत पळत जाऊन कॉलेजला जायचं, आणि येतानाही धावत यायचं. असं जात असताना मी कधी फुलं तोडत नाही, अगदी लहानपणापासून एकही फुल तोडलेलं नाहीये. जात असताना एक गुलाबाचं फुल मला दिसलं होतं, फार सुंदर गुलाबाचं फुल होतं, आणि ते झाडी मधून होतं. मग मी थांबलो, ते पाहिलं. ते अगदी वेगळ्या रंगाचं होतं, म्हणजे पिवळ्यापेक्षा सुद्धा वेगळ्या रंगाचं असं होतं. आणि ते बघितलं मी, आणि खूप मोठं असं फुललं होतं. आणि मला असं वाटलं की हे फुल आपण कुणाला तरी देऊ शकतो, आणि म्हणून ते तोडावं. आणि त्यावेळेला पहिल्यांदा मनामध्ये असा संभ्रम होता की हे तोडू का नको. पण मग मला ते तोडवलं नाही, मी तोडलं नाही ते फुल. मग मी काय केलं, ते पण जाता येता हे कुणालाही दिसतंय फुल, म्हणून ते असं फांद्यांनी लपवून ठेवलं. अरे वा. आणि गेलो वर्गात. म्हणजे अगदी कॉलेजच्या जवळच ती गार्डन होती, अगदी म्हणजे थोड्याच अंतरावरती होती. वर्गात बसलो, एक अर्धा तास झाला असेल, 45 मिनिटाचा पिरियड. अर्ध्या तासानंतर मला असं वाटलं की नाही, ते फुल घ्यावं आपण, ते तोडावं. आणि मग तिथून उठलो, चालू वर्गातूनच उठलो, आणि परत तिथं आलो. पण तिथं जेव्हा मी परत आलो त्यावेळेला ते फुल नव्हतं, ते तोडलं होतं कोणीतरी. म्हणजे कसं दिसलं वगैरे असं. आणि मग त्यानंतरची जी अस्वस्थता आहे ती मला वाटतं की ती माझी पहिली कविता. आणि मग मी त्याच्यावर लिहायचा प्रयत्न केला, पण ते मला शब्द कधीही तेवढे आले नाहीत. पण हा प्रसंग नंतर मी खूप जपून ठेवला. योगायोगाने एक तो चित्रपटही येत होता सजल नावाचा, त्याच्यामधला हा पहिला प्रसंग होता. अजूनही तो आला नाही, काही दुर्दैवाने काही अडचणीमुळे, म्हणजे दिग्दर्शकांचं दुर्दैवी निधन झालं, त्याहीमुळे तो थांबला असं म्हणूया. पण तो प्रसंग मला आठवतोय, आणि तेव्हा मला सुचलेल्या कविता मला त्या आठवत आहेत. म्हणजे मला असं वाटलं की पर्स क्रश तर गुलाबाचं फुल होतं का, आणि त्या पर्स क्रशला अगदी सांभाळून जपून ठेवायचं असं काहीतरी तुमच्या मनामध्ये त्यावेळी आलं असावं का? क्रश म्हणाल ना, तर फुलं हे क्रश, समुद्र, नदी किनारे, फुलपाखरं, चंद्र तर म्हणजे मला खिडकीतून बघत बघत झोपायची सवय, आणि त्यासाठी मी माझी जागा बदलली होती असं. तर हे सगळे क्रशच. आणि परत कसं की एखादी गोष्ट आपल्याला आवडली आहे, ती हवी आहे, आणि ती नाही मिळाल्यावर एक जी आपल्याला अस्वस्थता मानवी मनाला असते, तर ती कायमच राहते. मला असं वाटतं की कधीच जात नाही मनात. न मिळाल्याची अस्वस्थता जी असते, नंतर जगातली कितीही फुलं मिळाली तरी ते फुल नाही मिळालं
तर ती अस्वस्थता बहुतेक कायमच राहणार तुमच्या मनात. त्या फिलिंगच्याच कविता होतात. सोबत राहतात जन्मभर. त्या निरागसतेमुळेच सरांच्या कविता ज्या आहेत, हजारो कविता, हा जो निष्पापपणा आहे, निरागसपणा आहे, मुलांवर, छोट्या मुलांवर केलेलं प्रेम आहे, हे सगळं त्यांच्या कवितातून जाणवतं. तुम्ही मागा म्हणाला तसं वेदनेची किनार पण आहे. आणि सरांनी जे बोलले की ललित हा त्यांचा आवडता प्रांत सगळ्यात, तर त्याचं पण अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या याचं मनोगत आहे. मला त्यातल्या 2-3 ओळी वाचून दाखवायला आवडेल. शब्दवीणाचं जे मनोगत आहे त्याच्यामध्ये सर जे लिहितात ते थोडंसं चेंज करून शॉर्ट करून सांगते. अनमोल कवितेचं आणि सरांचे दाट ऋणानुबंध कधी हळूवार तर कधी आक्रंदत, गरजत, निष्कारण आदळत राहतात. त्यांची कंपन संख्या अनावर झाल्यामुळे असंख्य शब्द शाईत ओघळत जातात. तिला सर सहज सांभाळतात, कधी विनवतात. या कवितांनी कुणाच्या तरी जखमेवरचं मलम व्हावं, क्षणभर मृत्यूनही थांबावं, दाद द्यावी. कवितांच्या ओठावर जे स्मित आहे त्याचं अर्घ्य सरांना रसिकांना अर्पण करायचं आहे. त्यांच्या उंजळीतून हळुवारपणे अलगद रसिकांच्या उंजळीत जपण्यासाठी ठेवायचं आहे. तोच हा विधी, प्रकाशन समारंभ. आणि म्हणून मी पुढच्या वक्त्यांना आमंत्रित करते आहे. वृंदाजी, डॉक्टर वृंदा जोगळेकर. आधी बोललेच मी त्याच्याविषयी, पण मला असं वाटतं, म्हणजे मी आठवण्याचा प्रयत्न जर केला तर मला टप 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 बाहेर काय वाचताय ते पाहू, ही जी कविता आहे, चल ग आई पावसात जाऊ, अशी ही जी कविता आहे ती लहानपणची मला आठवते की इतकी सुरेख आणि माझ्या त्या वयानुसारचं ते जे माझं भावविश्व होतं त्या भावविश्वाला साकार करणारी अशी ती मला कविता वाटते. तर तशी लहानपणी तुम्हाला आवडलेली, तुम्ही अजूनही ती मनात साठवलेली अशी कुठली कविता आहे? ती माझी नाहीये, पण मला सुरुवातीला म्हणजे अगदी लहान असताना जे आवडलं ते गीत रामायणातलं आणि पसायदानचा अर्थ मला माझ्या वडिलांनी जेव्हा समजावून सांगितला. पसायदान तर आम्ही शाळेमध्ये रोज म्हणायचो, हे आमचं भाग्य, पण त्याचा अर्थ कळायचा नाही. पण एके दिवशी बाबांनी मला तो अर्थ समजावून सांगितला होता आणि मग मला ते जाणवलं की या इतकी सुंदर कविता असू शकत नाही. म्हणजे ते त्यावेळेला ह्या भावना नव्हत्या, पण हे किती छान लिहिलंय, किती सुंदर लिहिलंय बरोबर असं वाटत होतं. पण आज मला जाणवतं की पसायदाना एवढी सुंदर कविता या जगातच कोणती नसावी. आजही त्याच्यावरती मी कायम आहे. खरंय खरंय. म्हणजे ज्ञानोबांचे फार मोठे उपकार आहेत आपल्यावरती. तुमची एक कविता आहे आणि माझं स्वतःच म्हणजे असं आहे की सदैव मी निसर्गात रमते, म्हणजे माझं मन गुंतलेलं असतं ते निसर्गात आणि सदैव निसर्गाशी गूज साधतं. तर अशी निसर्गाशी नातं जोडणारी अशी तुमची एक अत्यंत भावस्पर्शी कविता आहे. त्या माझ्या मनाला जे निसर्गाची ओढ आहे त्यामुळे मला वाटतं की मला ही कविता फार तुमची आवडली. अगदी त्या कवितेने माझ्या मनाचा ठाव घेतला अशी ही कविता मला वाटते. हिचं शीर्षक तुम्ही दिलेलं आहे वाहत जा फुलावरी. वाहत जा फुलावरी, फुलातल्या अशा कळ्या जसा वसंत नांदतो. फुलातल्या अशा कळ्या जसा वसंत नांदतो, मनातला सुगंध हा फुला फुलात सांडतो. कुठून मग झुळूक ये तिलाच स्वप्न सांगतो. कुठून मग झुळूक ये तिलाच स्वप्न सांगतो. वाहत जा फुलावरी पराग वाट पाहतो. अतिशय सुरेख कल्पना तुम्ही केलेली आहे. वाहत जा फुलांवरी पराग वाट पाहतो. तिलाच स्पर्श मागतो. तिलाच स्पर्श मागतो तिच्या सवे शहारतो. तिलाच स्पर्श मागतो तिच्या सवे शहारतो. मधाळ चांदणे तिचे
हळूच रोज प्राशितो. मधाळ चांदणे तिचे हळूच रोज प्राशितो. फुलायची तिची तऱ्हा, फुलायची तिची तऱ्हा कळी कळीस सांगतो. फुलायची तिची तऱ्हा कळी कळीस सांगतो. सुगंध वाटतो तिचा वनास खूळ लावतो. खरंच खूळ लावतो. नभास जोडुनी धरा क्षितिज स्वप्न वाचतो. अप्रतिम, अतिशय सुरेख. नभास जोडुनी धरा क्षितिज स्वप्न वाचतो. स्वप्न क्षितिजावर आहे आणि स्वप्न दिसतंय पण ते तिथे क्षितिजावर दिसतंय. फार सुरेख कल्पना केलेली आहे सर. लहर उगाच चांदण्या अखंड रात जाळतो. तिची अदा तिची नशा, तिची अदा तिची नशा पुन्हा मनास लांघतो. कितीक पौर्णिमा तिच्या पुन्हा अखंड उजळतो. कितीक पौर्णिमा तिच्या पुन्हा अखंड उजळतो. तर शेवटी सकारात्मकता मला या कवितेमध्ये दिसली आणि बऱ्याचशा तुमच्या कवितांमध्ये नाही दिसली, ती याच्यात दिसली. तर या कवितेतली सकारात्मकता मला फार आवडली. तुमच्या या कवितेचा तुम्ही काय अर्थ घेतला आहे मला माहिती नाही, किंवा तुम्हाला जो अर्थ मांडायचा होता तो माझा असेल का माहिती नाही, पण माझ्या भावविश्वात जे झंकार या कवितेमुळे झाले ते म्हणजे असे की आठवणींच्या कळ्या फुलल्या. माझ्या मनात आठवणींच्या कळ्या फुलल्या आणि त्या सुगंधाच्या कुप्यांनी वारंवार पौर्णिमेच्या रात्रीचा चंद्र माझ्या मनात जागला. ही आनंद यात्रा तुम्ही तुमची कविता यांनी मला घडवली. खूप आवडलेली ही तुमची मला कविता आहे. आणि आणखी एक गंमत तुम्हाला सांगू का या बाबतीतली? तशा तर तुमच्या मला वाटतं सगळ्या कविता गेय आहेत, पण माझं अतिशय सुरेख एक भावगीत या चालीवरती म्हणू शकतो असं, म्हणजे त्या चालीवर तुमची ही कविता गाऊ शकतो असं मला वाटतं. क्षणभरासाठी तुम्हाला एक अगदी फुलातल्या शाकळ्या जसा वसंत नांदतो, मनातला सुगंध हा फुला फुलात सांडतो, फुला फुलात सांडतो फुला. असा मला आवडणारं अतिशय गाणं सुरेख आहे. त्या गाण्याच्या चालीवरती मला ही कविता म्हणावीशी वाटली आणि मला फार गेय आहेत तुमच्या कविता. फार म्हणजे आनंद यात्रा तुमच्या या कवितेनी घडवली आहे. तर हे तर या कविता संग्रहाविषयी झालं, पण तुमचा सगळ्यात पहिला कविता संग्रह कोणता आणि तो कसा काय झाला, कधी प्रसिद्ध झाला, त्याविषयी काही आठवणी तुम्हाला आहेत? माझी खरं सांगायचं तर कविता माझी बहीण करायची, ते माझ्याकडे असायच्या आणि त्या मी माझ्या डायरीत उतरवून घ्यायचो. पण वयाच्या म्हणजे 16व्या 17व्या वर्षी मला कविता लिहिता यायला लागल्या किंवा कवितेसारखं काहीतरी मी लिहायला लागलो. अजूनही मला असं वाटतं की मी गझलेसारखं काहीतरी लिहितो तसं. तर त्यावेळेला मी काही कविता लिहिल्या होत्या. पण त्याचं आम्ही पहिल्यांदा काय केलं की आम्ही मुलं सगळे एकत्र आलो आणि मग आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये जायचो आणि तिथल्या कॉलेजमध्ये जाऊन त्या मुलांना म्हणायचो की तुमच्यापैकी कविता लिहिणारे कोण कोण आहेत, ते आम्हाला भेटायला या कॅन्टीन मध्ये. मग त्या कॅन्टीन मध्ये आम्ही भेटायला गेल्यानंतर मग त्यांना सांगायचं की तुमची कविता आम्हाला दाखवा आणि मग त्या कविता गोळा करायच्या. गोळा केल्या म्हणजे अशा बऱ्याच ठिकाणी. इंजिनिअरिंग कॉलेज वरून आम्हाला पुष्कळ कविता मिळाल्या होत्या आणि मग आम्ही प्रत्येकाकडून काही पैसे घेतले, 10-10 रुपये, आणि त्यांचा एक एकत्रित संग्रह झाला होता. पण त्याच वेळेला मला असं वाटलं होतं की माझा स्वतःचा एक वेगळा संग्रह करावा. तो 12वीतच झाला, मी 17व्या वर्षी. तर त्या कविता लिहिल्या मी आधी हाताने, त्याच्या झेरॉक्स केल्या आणि तो स्टेपलर मारला त्याला आणि मी
एका म्हणजे सरांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणलं की माझा हा काव्यसंग्रह करायचा आहे, मला सगळा मी तयार झालाय माझा, तुम्ही एकदा बघा आणि मला सांगा. मी जे मगाशी म्हणलं ना की माझ्या कविता गायणार आहे ते वेगळे सर. मी तर त्या सरांनी असं सांगितलं की जसा जसा म्हणजे तो सिद्धांतच सांगितला त्याने की जसा जसा काळ बदलेल तसं तशा आपल्या रचना ज्या जुना रचना आहेत त्या आपल्याला पुन्हा चांगलं काहीतरी सुचत जातं. म्हणजे त्या काळी सुचलेलं खूप सुंदर आहे असं नसतं, तर ते बदलत जातं. म्हणजे जशी जशी मॅच्युरिटी तुझी वाढेल तस तसं तुला आवडत जाईल. तर त्या कविता संग्रहाचा म्हणजे पहिला कविता संग्रह हा माझा सुरवंट, तर त्या तो होता तो. आणि मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुला ज्यांना 10-5 लोकांना द्यायच्या आहेत तेवढ्या त्या द्याय, आणि पण आत्ताच काव्यसंग्रह करू नको, तू थोडासा मोठा झालास तुला कळेल सगळं आणि त्यावेळेला मग हळूहळू कळत कर असं. आणि पण तो पहिला जो काव्यसंग्रह तो सुरवंट. मग पुढं कधीतरी दुसरा झाला, त्याला बराच काळ गेला. म्हणजे दुसरा काव्यसंग्रह मला वाटतं वयाच्या 25-26व्या वर्षी आला दुसरा. मध्ये आधी काही लिहिलेलं नव्हतं, पण कविता मात्र भरपूर लिहून झाल्या होत्या. पण म्हणजे त्या असं सतत आपल्या जवळ कवितेची वही ठेवायची आणि सुचलं की लिहायचं असं त्या काळात होत होतं. नाही, खूप लिहिलं. म्हणजे आपण कल्पना पण करू शकत नाही, म्हणजे आता सांगायला हरकत नाही. पण त्या जेव्हा आम्ही जाळायला सुरुवात केली संध्याकाळी 6-6:30 वाजले होते त्यावेळेला, तर त्या पूर्ण कविता जाळायला रात्रीचे 2-2:30 वाजले होते. पण का जाळल्या असं ते त्यावेळेला आपल्याला आयुष्याशी जेव्हा आपण आपल्याला आयुष्याबरोबर जायचं आहे, म्हणजे आयुष्यातली सगळी कर्तव्य सोडायची आणि तुम्ही फक्त कविता लिहायच्या, त्याला काही अर्थ नसतो असं. आणि मग त्यावेळेला मग तो माझा एक मित्र अविनाश म्हणून होता, त्याची कल्पना होती ती की हे तू सगळं पेटवून टाक म्हणजे मग तुझा माणूस होशील, माणसात येशील. आणि मग आम्ही ते कल्पना मान्य केली सगळ्या मित्रांनी. पण तेही रसिक होते, म्हणजे आम्ही एक एक कविता वाचायचो आणि ते मग ते आम्ही जाळायचो. पाठ होतात का? कविता माझी कोणतीच पाठ होत नाही. एकही कविता माझ्या आजही माझी एकही कविता माझ्या पाठ नाही. आणि मी एक कविता जी लिहून झाली ती पुन्हा वाचायचा प्रयत्नही करत नाही. जी झाली ती झाली. बरोबर. हा, जी सुचली कविता, स्पॉन्टेनिटी त्यात पण असायलाच हवी. जे काय त्या क्षणी मनात भावना आल्या, कविता म्हणजे भावनांचंच प्रगटीकरण आहे खरं म्हणजे. तर त्या मनात आलेल्या त्या भावनांना त्या क्षणी जशा प्रकारे न्याय दिलेला आहे तो फायनल. त्यानंतर परत त्या प्रकाराकडे परत त्याच कवितेकडे परत रिफाइनमेंट करण्याकरता वळायचं नाही. हा, वळायला पाहिजे खरं तर. म्हणजे ज्याला आपण इस्लाह म्हणतो ते केलाच पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे वेळ द्यायलाच पाहिजे. पण आहे ना की एखादी कविता आहे ना ती सुचते, म्हणजे एखादी ओळ सुचते, ती अडकते कुठेतरी, म्हणजे काळजात अडकते असं माझं म्हणणं. आणि ती काही कागदावर उतरत नाही. अगदी कागद ओला चिंब झाला तरीही कागदावरती ती उतरत नाही, पण ती पूर्ण श्वास घेऊन देत नाही. कवितेला मी खूपदा कविता ही विष आहे असं म्हणायचो. म्हणजे ती अगदी विषासारखी आपल्या क्षणभरात मनाचा, शरीराचा ताबा घेते. आणि त्याचा ताबा घेतला की ती चढत जाते, ती तना मनाचा ताबा घेऊन टाकते. आणि एखाद्या म्हणजे आता गझलेची जशी ओढ आहे की ती वेड्या करून टाकते. ती कविता सुचले ना हे सुद्धा कधी कधी लक्षात येत नाही की ओळ सुचले असं. म्हणजे ती फुलात दिसते पण ती शब्दात उतरत नाही, ती कुठल्या वृत्तात उतरत नाही. त्याला काही आपण म्हणजे त्या शब्दांशी आपली मैत्री होत नाही, त्या भावनांशी आपण मैत्री करत नाही. मुळात काय होतं सांगतो, म्हणजे ती कविता जेव्हा सुचते ना त्यावेळेला कधी कधी त्या आपल्या मनाच्या भावना आहेत ना, ज्या फिलिंग्स आहेत, जे काय होतंय आपलं हे कळायला पाहिजे. खूप लोकांना हे कळत नाही असं मला वाटतं. एक सुचतं, काहीतरी सुचतं, पण मग आपण काय म्हणतो की ते लगावलीत नाहीये, मग ते राहू दे. मग पण मला असं वाटतं की ती तडफड आहे ना, ती उलघाल आहे ना, ती ओळ तशीच्या तशी शब्दातून उतरावावी लागेल आपल्याला. तशी उतरवली की जी सुचली ना ती नैसर्गिक असते.
ती सुचली ती अधिक प्रामाणिक असते. आणि मग जशी सुचली तशी उतरल्यानंतर मग तुम्ही भविष्यात तिच्याकडे बघा, मग तुम्ही तिला दुरुस्त करा, तिच्यात काही बदल करा, किंवा आपले मित्रमैत्रिणी जेव्हा असतात तेव्हा काही बदल सुचवतात. पण मला असं वाटतं की अस्सल कविता म्हणजे जी आहे, खरी कविता कोणती आहे, तर जी आपोआप मनातून उतरली ना ती तशी, जशीच्या तशी मनातून उतरलेली कविता आपल्याला कागदावर आणता यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की तिला पण डिस्टर्ब करू नये, ती जशी आली ना तशी असावी, कारण त्या आपल्या प्रामाणिक भावना असतात हे मला समजतं. मग ते कोणत्या वृत्तात नसतील, म्हणजे माझं वाटणं कोणत्या वृत्तात नसतं, माझं पाहणं कोणत्या वृत्तात नसतं, आणि ते साध्य होतं, अनेकांना होतं. म्हणजे जेव्हा तुमच्या गझल उतरते त्यावेळेला ती लगावलीत असते, जेव्हा तुम्ही कविता म्हणता त्यावेळेलाही ती म्हणजे वृत्तामध्ये असते. पण आहे ना, त्यासाठी खूप मोठा अभ्यासही पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की ती जी उतरलेली कविता आहे ती खूप प्रामाणिक असते, आणि म्हणून मी तशाच कविता ठेवतो, त्याच्यावर काही प्रक्रिया करत नाही आणि पुन्हा वाचायला जातही नाही तिकडं. हो, पण तरी तशा मुक्त छंदात अशा तुमच्या कविता नाही आहेत म्हणा. खूप आहेत. म्हणजे मी मुक्त छंदातल्या खूप कविता लिहिलेल्या आहेत, पण त्याला एकत्र करून त्याचा कधी काव्यसंग्रह करावा असं नाही. पण त्या म्हणजे कदाचित मला असं वाटतं की त्या जास्त प्रभावी असतील मुक्त छंदातल्या माझ्या कविता या इतर कवितांपेक्षा. बरोबर, खूप सुंदर उत्तर दिलं सर. म्हणजे अनेक लोकांना म्हणजे कवितेबद्दल जे ऐकून घ्यायचं आहे किंवा काही समजून घ्यायचं आहे, जसं मॅडम म्हणाल्या तसं कविता हा उत्कट भावना विष्कार तर नक्कीच आहे, पण तुमच्या बाबतीत जर बोलायचं तर शब्दांचं सामर्थ्य, कल्पना विलास, आणि तुम्हाला जे चांदणं आवडतं ते चांदणं घट्ट मुठीत धरून शब्दामध्ये विरघळल्यासारख्या तुमच्या कविता आहेत. आणि मला जे खास करून आवडतं ते तुमची प्रचंड कल्पनाशक्ती, मोठी कल्पनाशक्ती. उदाहरणार्थ या शब्दवीणा मधल्या 4 ओळी आहेत. सूर्य देतो आणि मग संन्यस्त होतो, केशरी रंगात सागर मस्त होतो. झिंग असते सूर्य पोटी लपवण्याची, झिंग असते सूर्य पोटी लपवण्याची, डाव अंधारात तो उद्ध्वस्त होतो. म्हणजे हे सूर्य पोटामध्ये लपवण्याची झिंग ही जी कल्पना आहे, किंवा मधाळलेलं चांदणं, तर या फारच सुंदर कल्पना आहेत. आपण कविता तर हजारो लिहिल्या, त्याचबरोबर जवळपास 500 पेक्षा जास्त संपादकीय लिहिल्या. खरं म्हणजे तुमची वाटचाल अशी झाली की व्यवस्थापनाचा अभ्यास आधी केला, नंतर तुम्ही MJ केलं, MBA केलं, त्यानंतर पत्रकारितेचा अभ्यास आधी केला, नंतर तुम्ही MJ केलं, पुढे बरंच काही शिकलात. तुम्ही अनेक लेख लिहिले, शेकडो लेख वृत्तपत्रांसाठी लिहिले. चौथा स्तंभ हे तुमचं गाजलेलं पुस्तक, थोडं वेगळं पुस्तक, आणि सध्या अतिशय गाजत असलेलं आणि ज्याची वाचक मनापासून वाट बघत आहेत ते संत सम्राज्ञी. तर तुम्ही मगा म्हणालात की तुम्हाला ललित लेखन करायला जास्त आवडतं, पण आम्हाला तुमचे सत्संग किंवा संत सम्राज्ञी हे पण पुस्तकं खूप जास्त आवडतात. तर नेमकं तुम्हाला, म्हणजे हा प्रश्न थोडासा रिपीट होतोय, पण तरी आज संत सम्राज्ञी लिहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, किंवा या पुस्तकाबद्दल थोडंसं ऐकायला आम्हाला आवडेल. संत सम्राज्ञी हा माझ्यासाठी एक खूप वेगळा अनुभव होता. म्हणजे मी एवढा गुंतलो त्या मीराबाईंमध्ये की त्याची कल्पना मी कधी केली नव्हती. आणि तो सगळा प्रवास आहे ना, तर तो कसा होता झपाटल्यासारखा, हे मला म्हणजे आठवतं, काही गोष्टी अशा आठवतात की म्हणजे मी एवढंच सांगेन की माझ्या जन्मामध्ये अख्ख्या येऊन जर मी काय केलं असेल, एखादं चांगलं काम केलं सांग, तर त्यातना मी सांगेन की संत सम्राज्ञी लिहिलं हे माझ्या आयुष्याचं एक कृतार्थ होण्याचं
किंवा आपण उगाच जन्म घेतलेला नाही, वाया गेला नाही जन्म, असं वाटण्याचं एक कारण असू शकतं माझ्या. ते म्हणजे ते संत सम्राट, मी एवढंच सांगेन मी. आणि त्यामध्ये वाचताना तुमच्या लक्षात येईल की खूप म्हणजे मी त्याच्यामध्ये शब्दबंबा काही केलं नाहीये, पण ते आपोआप उतरलं. त्यालाही मी अजिबात कल्चर्ड काही नाही असं, किंवा काही कृत्रिमता कुठे येऊ दिली नाहीये. तर तो अनुभव खूप वेगळा होता. म्हणजे माझा एक तर म्हणजे मी अगदी सुरुवातीला मीराबाईंच्या काही काव्यावरती त्याचा अर्थ लिहित होतो, आणि योगायोगाने ते म्हणजे असं ठरवून नाही, लिहायचं होतंच, मीराबाईंवर लिहावं असं वाटत होतं. पण ज्या वेळेला मला त्यांचे संदर्भ कळायला लागले त्यावेळेला मला असं जाणवलं की हे कदाचित आजवर अपूर्ण, म्हणजे मीराबाईंवर कोणतीच कादंबरी आलेली नाही, ही पहिलीच कादंबरी आहे. तर म्हणजे याचा म्हणजे परमेश्वराचा हेतूच हा असेल की हे काम याच्याकडून करून घ्यावं, असं इतकं मला वाटलं. आणि म्हणजे अगदी मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला ते लिहिता आलं आणि ते पूर्णही करता आलं. आम्ही पण भाग्यवान समजतो की तुम्ही अनेक लोकांच्या पुस्तकाला कव्हर पेज दिलेला आहे, मनोगत लिहिलेला आहे, प्रस्तावना लिहिलेली आहे. 400 पेक्षा जास्त पुस्तकांचं प्रकाशन तुमच्यामुळे झालंय आणि लोक लिहिते झाले. जनमंगल हा एक फार मोठा समूह आहे आणि महाराष्ट्र पत्रकार संघाशी आपण जोडले गेलो आहोत. तर या सगळ्या 4000 पेक्षा कितीतरी जास्त अशा लोकांना, शिवाय तुमच्या सजलच्या 65,000च्या वर असलेल्या फॉलोअर्सला आपण जो आनंद दिला, ही खरोखर काहीतरी परमेश्वरी योजना आहे हे निश्चित. यानंतर मी विनंती करते साप्ताहिक जनमंगलच्या कार्यकारी संपादक माननीय भैरवीजी देशपांडे यांना की त्यांनी पण सरांच्या शब्दवीणामधलं काय आवडलं तेही सांगावं आणि कुतूहलापोटी एखादा प्रश्नही विचारावा. नक्कीच वैष्णवीजी, खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे शब्दवीणा हातात आलं तेव्हापासून मी फक्त वाचतेय एक एक गझल, एक एक त्यातला शेर, कविता. आणि मला म्हणजे असं वाटतंय आता की मला माहिती आहे हे शक्य नाही, पण भावना अशी आहे की हे अख्खं पुस्तकच वाचायला हवं आहे, म्हणजे याचंच पूर्ण वाचन करायला हवं असं वाटावं, अशी ही भावना आहे. आणि आता मला यातल्या काही खूप गझल म्हणजे खूप छान शेर यात सापडले वाचता वाचता. तर थोडंसं मी त्यातलं तुमच्या समोर वाचन करते आहे. एक जुगलबंदी नावाची कविता आहे यात, त्यानंतर एक गझल नावाची पण कविता आहे. तर जुगलबंदीतले काही शेर खूपच मार्मिक, म्हणजे मला हे सरांच्या लिखाणातलं नेहमी एक वैशिष्ट्य वाटतं की किंवा कोणाचंही लिखाण आपल्याला केव्हा भिडतं जेव्हा ते खूप सहज सोपं असतं, खूप शब्दबंबाळ करणारं नसतं, तेव्हा ते आपल्याला सहज भिडतं. जसं थोड्या वेळापूर्वी सरही म्हणाले होते की कोणाचं लिखाण आवडतं, त्यांनी आवर्जून काही नावं घेतलेली नाहीत, पण तरीही मला वाटतं प्रत्येकालाच ते लिखाण जास्त आवडतं जे खूप सहज सोपं असं असतं. तर ही जी कविता आहे जुगलबंदी. जो पहावा तो मुळी निद्रिस्त आहे, जो पहावा तो मुळी निद्रिस्त आहे, कोण म्हणते भोवताली जागा आहे. वाटते सारी मने थिजलीच आहे, वाटते सारी मने थिजलीच आहे, प्राक्तनाचे भोग जगणे भाग आहे. किती सोप्या आणि अगदी साध्या सरळ शब्दांमध्ये आपलं म्हणणं, म्हणजे किती मोठं तत्वज्ञान मांडलेलं आहे इथे. रात झोपी जात असते का दिवसभर, किती छान कल्पना आहे बघा. रात झोपी जात असते का दिवसभर, रात्र होता हाच उरला राग आहे. पुढचा शेर. ठेवला विश्वास होता मी तयांवर, ठेवला विश्वास होता मी तयांवर, आस्तनीतील जे विषारी नाग आहे. मी तुला मागून घेतो रोज स्वप्नी, मी तुला मागून घेतो रोज स्वप्नी, जाग येता परत देणे भाग आहे. वाह, खूप सुंदर. वाटले नाही कुणा वैफल्य याचे,
वाटले नाही कुणा वैफल्य याचे, चांदव्याला का उगा मग डाग आहे. येऊनी गेली असावी ती इथेही, येऊनी गेली असावी ती इथेही, लागला मजला फुलांचा माग आहे. संगतीने चालवू आयुष्य सारे, संगतीने चालवू आयुष्य सारे, रात पूजा वाटते दिसयाग आहे. सूर्य जेव्हा बुडून गेला सांज वेळी, डोंगराला सागराचा राग आहे. केवढी होतेच कत्तल जंगलाची, केवढी होतेच कत्तल जंगलाची, कापलेला वृक्ष चंदन साग आहे. चंद्र माझा प्राण घेतो भेटताना, चंद्र माझा प्राण घेतो भेटताना, पाहणे दुरुनी म्हणे अनुराग आहे. उमलतो वाटेत अपुल्या सोन चाफा, वाटते जगणे सुगंधी बाग आहे. सांग म्हणते मी कशी वाटे तुला रे, सांग म्हणते मी कशी वाटे तुला रे, लागतो चटका अशी ती आग आहे. वा, सुंदर. अशा अनेक उत्तम उत्तम कविता आपल्याला शब्दवीणामधून भेटतात आणि म्हणजे एक खूप खूप काही देऊन जाणारा असा हा अनुभव आहे. मला या निमित्ताने सर तुम्हाला काही विचारायला आवडेलच, पण तत्पूर्वी खरंच जसं वैष्णवीजी म्हणाल्या तसं मला वाटतं की असे कितीतरी लेखक लेखिका कवी कवयित्री आज आहेत की जे खरोखर तुमच्या ऋणात आहेत, कारण तुम्ही त्यांना लिहितं केलंय, शब्दशः लिहितं केलंय. तुमच्याकडनं जी एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते किंवा जे एक प्रोत्साहन मिळतं त्याने मला वाटतं बरेच विषय लोकांपर्यंत येतात, पोचतात आणि लिहूया सोबतीनं हे कुठेतरी खरं होतं. तर माझा प्रश्न असा आहे सर की तुमच्या कुठलंही पुस्तक घ्या तुमचं, त्याचं मुखपृष्ठ आणि त्याचं शीर्षक, म्हणजे प्रत्येकच पुस्तकाला कोणाचंही पुस्तक असू देत, शीर्षक हे खूप महत्वाचं असतं आणि तितकंच महत्वाचं असतं मुखपृष्ठ, जो आपण एक असं म्हणू शकतो की त्या पुस्तकाचं प्रतिबिंब असतं मुखपृष्ठ म्हणजे. तर तुमची सगळी पुस्तकं, त्यांचे मुखपृष्ठ आणि शीर्षक हे मला नेहमीच खूप वेगळे वाटतात. मग यामागची नेमकी प्रेरणा काय असते? म्हणजे कसं तुमच्या डोक्यात येतं ते की असं मुखपृष्ठ करावं किंवा हे शीर्षक द्यावं, नेमकं काय ती प्रक्रिया आहे? म्हणजे मी माझ्याच पुस्तकांची नाही, अनेकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ केली आणि त्यांना शीर्षक पण मला जे आवडलं ते सांगितलं. त्यामध्ये फक्त एवढंच आहे की म्हणजे तो एक माझा छंद आहे, म्हणजे मला फारसा जमला नाही, पण जर मला होता आलं असतं तर कोण झालं असतं असं जर तुम्ही विचारलं, ते घेणार नाही हा प्रश्न म्हणून मीच घेतो. तर मला चित्रकार व्हायला आवडलं असतं. अरे वा. कारण आहे ना, मला चित्र कळतात आणि ते त्याची मला जाणीव आहे, पण मी जसं माझ्या कवितांना न्याय नाही देऊ शकत पूर्ण, तसा मी चित्रांना पण कधी नाही देऊ शकलो. म्हणजे मी जर एखादं चित्र काढलं आणि बोलवलं हे काय आहे सांग, तर मग तो प्रत्येक जण वेगळं वेगळं सांगेल असं. तर पण एक आहे की जेव्हा मी कोणती गोष्ट मन लावून करतो त्याला मी स्वतःला हरवून टाकतो. म्हणजे मी एकेका लेखकाच्या मुखपृष्ठ 25, 50 वेळा केली, पण मी त्याला एकदाही पाठवले नाही, कारण ते मलाच नाही आवडलं. जेव्हा मला आवडेल ना तेव्हा मी ते पाठवतो. तसं मलाही वाटलं की म्हणजे शब्दवीणाचं मुखपृष्ठ हे शब्दवीणासाठीच तयार केलं होतं असं नाही, पण मला ती वीणा, तो समुद्र असं खूपसं काही सुचत होतं. कवितांच्या बाबतीमध्ये फुलपाखरं पण मला द्यायची होती, पण ती खूप तो गिचमीट झाला असतं म्हणून. पण मग ते सुचतं आपोआप, त्याला काही असं काही नाही की. पण मी अनेकांनाच सांगतो की तुम्ही हे जे दिलंय हेडिंग, तर त्याच्याऐवजी मला हे हेडिंग खूप छान वाटलं असं सांगतो, आणि ते आवडतं लेखकाला पण ते आवडतं, हे माझं भाग्य आहे असं. ओके. तुम्ही एक उत्तम चित्रकार,
अजून प्रश्न विचार. नाही, मी अगदी दिवाळी अंकापासून म्हणजे पहिल्यांदा मी चित्र जेव्हा दिली पहिला तेव्हा ना जनमंगलच्या दिवाळी अंकासाठीच दिली होती. आणि म्हणजे पहिली सुरुवातीची जनमंगलची जी दिवाळी अंक वगैरे यायचे तर त्यावेळेला मागवायचो किंवा आतली स्केचेस विजय शिंदे सर करायचे, पण मुखपृष्ठ मात्र मी करायचो आणि मी त्यांना सांगायचो की हे मिळालंय मुखपृष्ठ वगैरे असं. आणि त्याला काही असं हे नसायचं, नाव देणं वगैरे असं काही भाग नसायचंच, पण ते मला तो खूप आवडायचं. आणि मग ते मी असं तासन तास बघत बसतो एखाद्या चित्राकडे, ते मला आवडलंय असं पूर्ण वाटलं की मी ते देऊन टाकतो असं. आणि सुस्त त्याला काही. मला आणखीन एक विचारायला आवडेल तुम्हाला की असं जाणवतं तुमच्याशी बोलताना किंवा एकूण तुमच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. म्हणजे जसं आता तुम्ही स्वतः म्हणालात की जर तुम्हाला कोणी विचारलं असतं तर कदाचित तुम्हाला चित्रकार व्हायला जास्त आवडलं असतं. हे जाणवतं की तुम्ही एक उत्तम कवी आहात, उत्तम लेखक आहातच, उत्तम ओरेटर आहात, उत्तम चित्रकार आहात, नट आहात. आणि म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण जसं म्हणत असतो तसं तुमचं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आता असं समजायला हवं का की यात जर तुम्हाला विचारलं की तुम्हाला स्वतःतला कुठला पैलू जास्त भावलेला आहे, आपण स्वतःला आवडतोच प्रश्नच नाही, पण तुम्हाला कोण जास्त आवडतं? म्हणजे शिरीष सर ऍज अ चित्रकार, शिरीष सर ऍज अ गझलकार, शिरीष सर ऍज अ रायटर, शिरीष सर ऍज अ ओरेटर, कुठला रंग स्वतःच्या व्यक्तिमत्वातला तुम्हाला जास्त आवडतो? याखेरीज आणखीन एक तुमच्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा पैलू जो जाणवतो तो म्हणजे आपण एक शब्द वापरत असतो बघा, जगन्मित्र. तर तुम्ही तसे आहात. तर मग आता हा पण एक प्रश्न आपण यात जोडूया की तुम्हाला नेमका यातला कोण आवडतो? नाही, मला माझ्यातला माणूस आवडतो. अरे वा, किती सुंदर उत्तर खरा माणूस आहे हे मला माहिती आहे. कदाचित जगायला, या सृष्टीमध्ये वावरायला किंवा या अन्य माणसांशी व्यवहार करायला, त्यांचे डावपेच ओळखायला मी अनेकदा चुकलो. मी माझे सेवक निवडायला चुकलो, मी माझे काही मित्र निवडायला चुकलो. असं झालं, खूपदा झालं. पण मी स्वतःला एक खरोखरी काय म्हणू की प्रामाणिक माणूस समजतो आणि माझ्यातला माणूस मला आवडतो. सर खूप सुंदर उत्तर दिलं. तुमची रचना ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. कोणती एक कविता? मी ऐकू का? तुम्ही तुमची. एक सेकंद, मला ती म्हणजे मी अगोदरच सांगितलं की माझी पाठ नसते ती. आता ही जी सापडली ती म्हणतो असं. वास्तवाचे धडफड कवितेचं नाव आहे. वास्तवाचे भान अंधारात आहे, दुःख केव्हाचे उभे दारात आहे. विसरलेले गाव मागे सोडताना मी उगाचच का म्हणे विरहात आहे. मोज तूही घेतलेले श्वास आपण, मोज तूही घेतलेले श्वास आपण, एकत्रित घेतलेले श्वास, का अजूनही मी तरी श्वासात आहे. स्पर्श होते कोवळे, स्पर्श होते कोवळे, पण स्वप्न ठरले मी अजूनही त्याच आभासात आहे. किलकिले ही दारती करणार नाही, किलकिले ही दारती करणार नाही, एवढी तीही जरा धाकात आहे. वेसणीला मी जरा हिसकाच देतो, वेसणीला मी जरा हिसकाच देतो, कासऱ्याचे रक्त या हिसक्यात आहे. वेदनांना गंध येतो ओळखीचा, ओळखीच्या वेदनांचा, वेदनांना गंध येतो ओळखीचा, तू दिलेले घास. आठवांनो बासुरी ही तडफडे का, आठवांनो बासुरी ही तडफडे का, श्रीहरीचे सूर तर कानात आहे. टाळते जी गीत माझे ऐकणे, टाळते जी गीत माझे ऐकणे, मी म्हणे अजूनही तिच्या प्राणात आहे.
धन्यवाद. खूप सुंदर. वृंदाजी, तुमच्याही मनामध्ये अजून काही प्रश्न असतील आपण एक घेऊया. वृंदाजी. हा, फार सुरेख कविता तुम्ही आज पुढे आणलीत. असं म्हणतात, म्हणजे एकदा मी कुठेतरी वाचलेलं आहे की गदी माडगुळकर सकाळी देवाची पूजा करायचे, शुचिरभूत होऊन त्यांच्या बैठकीवर बसून मग ते रेग्युलरली कविता लिहायचे. तर असं प्रत्येकाचंच असतं असं नाही. माझ्या आठवणीत अतिशय काय म्हणतो जपून ठेवलेला असा एक प्रसंग आहे. तो म्हणजे आम्ही रस्किन बॉन्ड यांच्या घरी गेलो होतो आणि रस्किन बॉन्ड त्यांची एक ती पर्टिक्युलर खिडकी, ते एक लिहिण्याचं टेबल, त्याच्या बाजूला खुर्ची आणि त्या खिडकीतून दिसणारं खालचं सगळं, असं त्यांच्या पुस्तकांमध्ये हे सारं वर्णन असतं. तर असं प्रत्येकाचं असेलच असं नाही, पण तरी पण मी तुम्हाला असं मला एक विचारावं असं वाटतं की लिखाणासाठी एक पर्टिक्युलर जागा किंवा एक पर्टिक्युलर वेळ असं काहीतरी, किंवा तुम्ही लॅपटॉपवर लिहिता की वही पेन घेऊन लिहिता, किंवा असं काही आहे का स्पेशल, जेव्हा सुचलं तेव्हा लिहिता? कारण मला असं वाटतं कधी कधी तुम्ही जसं म्हणालात की एक स्पार्क असतो, एक ठिणगी असते, एक ओळ असते, ती सतत मनात अशी घुमत असते की त्या ओळी भोवती त्याच्यातनं बाहेर निघणं कठीण जातं. तर अशी ती ओळ जेव्हा येते तेव्हा लगेच तुम्ही त्याच्यावर विचार करून लिहिण्याचा प्रयत्न करता की ते तशीच राहते, मनात राहते 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 आणि मग कधीतरी लिहिता? म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे मला टेबल खुर्ची असं काही म्हणजे आवडतं आहे. म्हणजे एका लिहायचं आहे ना तर मी एका विशिष्ट ठिकाणी जातोच, पण एकांत ही माझी सगळ्यात महत्वाची. आणि म्हणजे थोडासा वेडेपणा म्हणाल, पण माझ्याकडं जे 4 पेन आहेत त्या 4 पेन माझ्याजवळ जर नसतील तर मी काही नाही लिहू शकत. तो जर हरवला तर त्याच्या इतकं म्हणजे मला झालेलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं आहे तर तो माझा पेन हरवला हे होतं. म्हणजे मला आठवते मी त्याला पॅन्टच्या खिशाला पेन लावायचो, कडेला असा, आणि त्या काळात तो चायनाचा 18 रुपयाला मिळायचा पेन, तो गोल्डन ह्याचा. आता कितीला मिळतो मला माहित नाही, पण तो होता आणि तो इतका छान होता की काय विचारू नका. आणि तो जेव्हा पेन माझा हरवला त्यावेळेला मी सगळ्या रस्त्याने रडत परत गेलो, तो माझा पेन हरवलाय तो. आता तो आम्ही सिनेमा बघायला गेलो होतो मुलं, तर त्यावेळेला तो थिएटरचा शो चालू असताना आम्ही तिथे लाईट लावायला लावल्या. ते पेन सगळीकडे हुडकला कुठं बसलाय तो. तिथं माझ्या मित्रांनी त्या बसलेल्या लोकांचे खिसे चापसले आणि मग तो गेलाच तो पेन. पण तो सापडला नंतर, कसा सापडला मला माहित नाही, पण तो मित्रांनी मला दिला. तर तो म्हणाला की या एवढ्या दातांनी चावलेल्या पेनला पेनसाठी तू किती त्रास करून घेतलास, असं होतं. आणि एक मात्र आहे की मी माझ्याशी जरी कागद ठेवलेले असतात, म्हणजे डायरी असतेच एक माझी आणि त्याच्यात पेन असतंच, म्हणजे मला सुचलं तर ते उठून लिहितो. आणि जर म्हणाल ना की कोणती असं वेळ, तर मी पहाटे 4ला आजच नाही तर खूप जुनी सवय आहे ती. म्हणजे मला आठवते असं की आम्ही एक झोपमोड क्लब नावाचा एक क्लब सुरू केला होता. सुपर. आणि पहाटे प्रत्येकाने 3:45ला कॉल करायचा आणि मग 4 ते 6, 4 ते 7 मग वेळच मिळायचा ना भरपूर. जनरली आम्ही उठणार किती वाजता, तर 7 वाजता उठणार, 6:30 वाजता उठणार. तर त्याच्या आधी उठलेलं असायचं. म्हणजे पुढची कामं जी आहेत ती आपली रुटीननी सुरू होतात. मुळात काही खूप मोठ्या जबाबदारी असतील त्यावेळेला तुम्ही वेळ नाही काढू शकत, पण आम्ही तो झोपमोड क्लब केला होता. आणि मग आम्ही काय करायचो,
की 4 ते 6 2 तासामध्ये काय लिहिलं ते एकमेकांना मी एक्सचेंज करायचो. माझं एक अख्खं पुस्तक अस्त्र कौशल्याचे व्यवस्थापनावरचं होतं. ते पुस्तक असं झोपमोड क्लब मधून झालं होतं तयार. म्हणजे मी मला काही प्रश्न विचारायचे लोक की हे काय असेल ते, आणि मला त्याला उत्तर यायची नाहीत त्याची. पण मी काय करायचो की ते कोणाला तरी विचारायचं, कायद्यात काय लिहिलंय ते पाहायचं, आणि मग त्याची उत्तरं लिहायची आणि मग लिहून काढायची ती. असं ते पुस्तक तयार झालं होतं ते. आणि त्यावेळेला काय झालं होतं की झोपमोड क्लब मुळे ते पुस्तक झालं, तर त्याचा उल्लेख करायचा कसा तर तो केलाही होता. पण ज्यावेळेला ते खूप विकली गेली पुस्तकं, म्हणजे काही हजारो पुस्तकं ती विकली गेली. म्हणजे मला आठवते असं की ते पोतं भरून त्याचं ते पार्सल केलं जायचं, इतकं ते लोकप्रिय होतं पुस्तक त्यावेळेला. असं पण पहाटेची वेळ ही मला खूप आवडते. पण तरी देखील तुम्ही रात्री 2 वाजता फोन केलात तर कदाचित बऱ्याचदा मी जागा असतो, मग अशा वेळेला नाही उठत मी. पण काही सुचत असेल त्यावेळेला मी शक्य असेल तेव्हा वेळ देतो, इतर वेळेला ते सोडून देतो. असं तुझ्या सोबतीने हे तेव्हापासूनच आहे असं समजायला हरकत नाही. अगदी सुरुवातीपासून. शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. तुम्हाला स्वतः मी एक विचारू का? स्वतःच्या निसर्ग कविता आवडतात की नात्यांवरच्या कविता आवडतात, गझला आवडतात? स्वतःच्या कवितांविषयी की आसपासच्या घडामोडींवरचे पडसाद जे आपल्या कवितांमधून दिसतात तशा कविता आवडतात? कुठल्या कविता स्वतःच्या कुठल्या प्रकारच्या आवडतात? नाही, मला कविता माझ्या तशा कमी आवडतात. म्हणजे जर 10 कविता असतील तर त्यातली एखाद दुसरी कविता आवडते, पण ज्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर काही स्पार्क दिसला, काहीतरी असं वेगळेपण दिसलं एखादा, किंवा मला असं म्हणू का अगदी प्रामाणिकपणानं की त्याच्यामध्ये जर जास्त अपील होईल असं दर्द असेल तर ते मला माझा स्वतःचा आवडतो. उत्तर सर. आणि खरं आहे, आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळतो आहे. सुनेत्राजी, आवाज बंद आहे. शिरीषजी, असं मला वाटतं कुठलाही प्रकार नाहीये की ज्या लिखाणाला तुमचा स्पर्श झालेला नाहीये. तरी पण तुम्हाला असं काही वाटतंय का की माझ्याकडून हे एखादा स्पर्श राहिलाय, हा एखादा विषय किंवा एखादा प्रकार? आणि आजकाल जे सगळे नवोदित लिहितात, कारण आता कसं झालंय आजकाल थोडंसं की प्रत्येक गोष्टीची कार्यशाळा असते किंवा काय, तर लिहिणारे बरेच झाले. पूर्वी आपल्याला एक मोजके हाताच्या बोटावर मोजण्या इतके लेखक माहित असायचे, पण आता बहुतेक म्हणजे जर 10 जण भेटले आपल्याला, त्यातले 4 जण सांगतात की मी कविता लिहितो, मी लेख लिहितो, मी कथा लिहितो. तर या अशा सगळ्या नवीन लिहिणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल? तर हे दोन्ही प्रश्न तुमच्यासाठी आहे. वेळ कमी असल्यामुळे दोन्ही प्रश्न एकदम विचारले की काय लिहायचं राहिलेलं आहे मनात असं की जे माझं व्हायला हवंय अजून, आणि नवोदितांना काय सांगाल असं? मी आधी काय राहिलंय ते सांगतो. म्हणजे लिहून सगळं झालंय असं जरी वाटत असलं तरी एक वेगळी खंत माझ्या मनामध्ये आहे. त्याचं कारण खूप वेगळं आहे. म्हणजे त्याचं हे उत्तर प्रामाणिक आहे आणि खरं बोलायचं तुमच्या समोर म्हणून मी बोलतो की माझी पुष्कळ पुस्तकं वाचली होती, पाहिली होती. माझे एक मित्र आहेत रिझर्व्ह बँकेचे, तर त्यांनी मला भेटल्यानंतर सांगितलं की ज्या वेळेला इंग्रजी पुस्तकावर मी तुझं नाव वाचेन तेव्हा मी तुला सांगेन, म्हणजे तेव्हा मी तुला 100 मार्क देईन. आजवर तुम्ही जे काही लिहिलं तर त्याच्याविषयी ठीक आहे, ते काही मला वाचता येणार नाही, तुमची भाषा मला येत नाही, माझी भाषा तुम्हाला येत नाहीये. तर ज्या दिवशी असं म्हणलं तर ती एक इच्छा आहे माझी की आपण एक इंग्रजी पुस्तक कोणतंही असेल म्हणजे भाषांतरित केलेलं मी देऊ शकतो. आता त्यांना तो भाग नाहीये, पण तसं एक आहे, पण ते शक्य होईल असंही मला वाटत नाही. म्हणजे तुमचा आशीर्वाद आहे, होईल पुढे जाऊन तसं. नवोदित कवींना म्हणजे फार अवघड आहे. म्हणजे नवोदित कवी काय, लेखक काय, यांना काय संदेश मी देणार? तर संदेश देण्यासाठी खूप मोठे मोठे लोक आहेत, पण मी माझ्या अनुभवानं सांगतो की
जेव्हा म्हणजे एकतर जे लिहायचं ते खूप प्रामाणिकपणानं जीव ओतून लिहायचं, स्वतःला अजिबात त्या शब्दांपासून वेगळं नाही ठेवायचं, प्राणच त्याच्यामध्ये ओतायचे. आणि ते ओतल्यानंतर जी निर्मिती येते तर कुणालाही न घाबरता, हे म्हणजे अगदी सुरेश भटांच्या सुद्धा आज आपण दोष काढू शकतो की हे चुकलंय, हे चुकलंय. इतके मोठे लोक आहेत समाजामध्ये, तर त्याला न घाबरता, अशा लोकांना न घाबरता ते तुम्ही प्रसिद्ध करायला सुरुवात करा, एवढंच मी म्हणेन. आणि हे समर्थानेच सांगून ठेवलंय की रोज काहीतरी तुम्ही लिहायला पाहिजे. लिखाणापासून आपण लांब जाणार नाही याची काळजी नवोदितांनी आणि जुन्यांनी सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे, एवढंच मी म्हणेन. आणि बस याच्यापेक्षा काही संदेश नाही असं काही संदेश देणं एवढा मोठा नाहीये मी, पण मी सांगेन की नाही, पण तरी मला असं वाटतं की कुणी समजा लिहितं तर आपण आजकाल कसं कुणीही लिहिलं की खूप छानच आहे म्हणतो, म्हणजे असं परखडपणे कोणीतरी असं सांगणारं पण हवं की नाही बाबा तू हे लिहिलंयस तर याच्यात काहीतरी सुधारणा हवी आहे, किंवा असं मला वाटतं की हे कोणीतरी सांगायला हवं. कारण आजकाल एक ती फॅशनच झाली की कुणी काहीही केलं की हाऊ क्यूट, हाऊ स्वीट किंवा असंच म्हणायचं, तर त्याच्यातनं आपल्यात सुधारणा होत कारण खूप जणांना कमेंट्स द्यायचे असतात, त्यामुळे न वाचता एकच कॉपी पेस्ट करून सगळ्या पोस्टवर चालू शकते ती. त्यामुळे मला असं वाटतं की आयुष्यात कुणीतरी परखड सत्य सांगणारा पण आपल्याला यायला पाहिजे, मग आपली सुधारणा होते थोडीशी. नाही, जर आपण लिहित गेलो ना, जितकं आपण लिहू त्यापेक्षा जास्त वाचलं पाहिजे. अच्छा. मूलतः आपण वाचतो ना तेव्हा काहीतरी सुचतच जातं, नवीन काही वेगळं असतं, ते त्याहून वेगळं असतं, भलतं असतं. कधी आपण त्या लेखकाच्या मताशी सहमत नसतो, त्यामुळे नवीन काहीतरी सुचू शकतं. मी मागच्याही वेळेला एका कार्यक्रमामध्ये म्हणलं होतं की एका कादंबरीवरून 10 कादंबऱ्या निर्माण झाल्या एखाद्या गोष्टीवरून, तसं सापडू शकतं. पण एक आहे की लेखकाच्याकडे खूप नम्रता पण पाहिजे, कवीकडे खूप नम्रता पण पाहिजे. आणि हे भाग्य आहे की एखादा चांगला गुरु आपल्याला मिळणं, म्हणजे गुरुशिवाय तर काहीच नाहीये. पण आता तो कुठून कसा शोधतात आणि कोणाला सापडतो त्याचं भाग्य त्याचं. पण आता खूप चांगली पुस्तकं आहेत, अनेक पुस्तकं चांगली आहेत. भट साहेबांनी स्वतः त्यात खूप लिहून ठेवलंय, त्यामुळे फार काही पुस्तक हाच गुरु म्हणूया. पण आपण जे आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आपण नम्रतेनं आणखीन काही चुकता दुरुस्त करता येईल का हे बघावं. म्हणजे माझा स्वतःचा असा अनुभव आहे की एकदा लिहिलेली गझल आपण दुसऱ्यांदा पाठवायची असेल दुरुस्त करून, तरी दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा, सहाव्यांदा कितीही वेळा करा, तितक्या सुधारणा सुचत जातात. ते पाहायला पाहिजे. आणि आपल्या लेखनाकडे आपण दोनदा, म्हणजे हा वर्कशॉप मध्ये आम्ही एक प्रयोग करायचो, कदाचित उत्तर वाढला आंबेल म्हणून थांबतो पटकन. काय करायचो आम्ही की ज्यांना लिहिता येत नाहीये अशांना लिहायला लावायच्या, म्हणजे बातम्या असायच्या त्या अर्थात. त्यानं लिहिलेली बातमी त्याने तपासायला दुसऱ्याकडे द्यायची, त्याच्याकडे एक दुसरी बातमी तपासायला यायची, आणि मग त्याने खाली दोष लिहायचे त्याच्या, आणि असं ते करत राहायचं. आणि स्वतःचा लेख म्हणजे चौथा स्तंभ मध्ये त्याच्यावर एक प्रकरणच दिलंय मी की तो तुम्ही जितक्या वेळा दुरुस्त कराल, जितक्या वेळा वाचाल, जितक्या वेळा दुरुस्त कराल, तर तितक्या वेळा तो अधिक सुंदर होत जातो. एवढंच सांगेन मी. आणि हे करायला काही नाही, सुरुवातीला हे करावं, नंतर कधीच नाही. म्हणजे बघा आताचे मोठे गझलकार वगैरे किंवा कोणी कवी बघा, तर मी त्यांच्याकडे बघत असतो, मला सुरुवातीला असं वाटायचं की अरे जी कविता वाचतायत तर त्याची लय, त्याची ताल, ती कोणत्या वृत्तातली आहे आणि तिची लगावली ही एका वाक्यात लगेच सांगायला लागले होते. आणि त्यावेळेला मला खूप आश्चर्य वाटायचं, अरे हे मॅजिक आहे, म्हणजे हे तर आपल्याला कधीच जमणं शक्य नाही. पण हळूहळू लक्ष द्यायला लागलं की त्यांनी किती अभ्यास केला असेल, किती सराव केला असेल, म्हणून हे त्याला कळलं. आणि ही वेळ प्रत्येकाच्या, म्हणजे गझल म्हणाल ना तर गझल जमेल असं कधीच कुणाला वाटत नसतं. मला काय जमणार नाही असं जर विचारलं तर सांगतील मला गझल लिहिणं जमणार नाहीये, पण नंतर ते उत्तम उत्तम लिहू शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे, या निमित्तानं सांगेन की कविता आणि गझल, म्हणजे गझल ही कविताच आहे, पण दोघांच्या वृत्ती फार भिन्न आहेत. म्हणजे कवितेतले शब्द गझलेला चालत नाहीत. आणि आता तुम्ही ज्या वाचतील किंवा ज्या सुरुवातीच्या माझ्या ज्या गझल आहेत त्याच्यामध्ये सगळे कवितातले शब्द त्याच्यामध्ये आलेले आहेत असं. तर आता हा बदल हळूहळू जसं आपण लिहित जाऊ तसं होत जाऊ, पण तो आशयाला पण आपण खूप महत्व द्यावं आणि लिहित राहावं, एवढंच मी म्हणेन. बाकी काय. धन्यवाद.
खूप छान उत्तर दिलं. मला वाटतं आपण कार्यक्रमाच्या वैष्णवीजी तुमचा आवाज बंद आहे. आवाज आवाज त्या उत्तरात रुजुता, विनम्रता, बुद्धिमत्ता या सगळ्यांचा अनोखा मिलाफ आहे. खूप सुंदर उत्तर दिली सरांनी आणि श्रोत्यांना ती निश्चितच आवडली असतील. मी भैरवीला विनंती करते की तिने व्होट ऑफ थँक्स द्यावं. येस. धन्यवाद. खरं म्हणजे आभार प्रदर्शन आणि तेही अशा कार्यक्रमाचं, म्हणजे मलाच आधी असं वाटतंय की मीच आधी तुम्हा सगळ्यांचे आभार मानायला हवेत की एवढ्या सुंदर कार्यक्रमात मला सहभागी होता आलं आणि ऐकता आलं प्रत्यक्षपणे की या चर्चेमधनं काय काय मिळालं. हे खरं म्हणजे ना शब्दात व्यक्त होणारी गोष्टच नाहीये ती. हा एक ठेवा आहे असं समजूया आपण, जो आपण आज आपल्यासोबत या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशी एक त्याची गाठोडी बांधून घेतलेली आहे आणि ही शिदोरी आपण कदाचित आपल्या लिखाणाच्या प्रवासात, लेखन प्रवासात कायम वापरत राहणार आहोत. या विश्वासासह सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानते आणि विशेषतः शिरीष सर खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि वैष्णवीजी या कार्यक्रमाचं इतकं सुंदर आयोजन केल्याबद्दल. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनात हा कार्यक्रम खूप दिवसांपासून होता, पण आपण सगळं जाणतोच की सरांची व्यस्तता आणि त्याही पलीकडे जाऊन स्वतःबद्दल कमीत कमी बोलण्याची वृत्ती, या दोन गोष्टींमुळे हा कार्यक्रमाचा योग काही जुळून येत नव्हता. पण वैष्णवीजी तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद की हा इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही केवळ जनमंगलसाठी नाही तर सगळ्या प्रेक्षकांसाठी, सगळ्या लोकांसाठी रेकॉर्ड केलाय आपण आज असं म्हणूया. कारण नेमकं लेखन म्हणजे काय, लेखन कसं असावं, आणि सगळ्यात सुंदर गोष्ट मला जी या कार्यक्रमातनं आवडली ती ही की माझ्या प्रश्नावर सरांनी दिलेलं जे उत्तर होतं की मला माझ्यातला प्रामाणिक माणूस आवडतो, ही म्हणजे एक प्रत्येका व्यक्तीसाठी आयुष्यभराची शिकवण आहे असं म्हणू शकतो आपण. तर या निमित्तानं म्हणजे खरंच काय ऋण मानू किंवा ऋणातच राहू या प्रश्नाच्या एका चक्रव्यूहात मी स्वतःच अडकलेली आहे असं मला वाटतं आहे. पण काही अशा व्यक्ती आहेत की ज्यांच्या सोबत असल्यामुळे आपले हे इतके सुंदर कार्यक्रम होत आहेत आणि त्यामध्ये आपला अख्खा जनमंगल परिवार तर आहेच, पण सोबत आहे आपली पूर्ण कोर टीम. आदरणीय सिद्धीजी, श्रेयाजी, सुमेधाजी, मृणालीजी, याखेरीज आपली अख्खी जी टीम सतत कार्यरत असते दिवस रात्र. त्यांच्या मनात केवळ आता पुढचा काय कार्यक्रम घ्यायचा किंवा जनमंगलसाठी आणखीन काय करता येईल ही जी प्रेरणा प्रत्येकाच्या मनात तयार होते, त्यामागचं नेमकं कारण काय असावं त्याची बरीच उत्तरं आज आपल्याला सरांची मुलाखत बघितल्यानंतर मिळणार आहेत. मनपूर्वक धन्यवाद वृंदाजी आणि सुनेत्राजी तुमचेही, कारण तुम्ही इतका सुंदर या कार्यक्रमात म्हणजे साथ दिलेली आहे की हॅट्स ऑफ टू यू. आणि खूप मनपूर्वक आभार मानून, सगळ्यांचे आभार मानून अख्ख्या आपल्या परिवाराच्या वतीनं आदरणीय वर्षाजी, ज्या खरं म्हणजे अशा कार्यक्रमांमध्ये का कुठल्याच कार्यक्रमांमध्ये विशेषतः टाळतात येणं किंवा पडद्यामागून त्यांचं जे आपल्याला सतत प्रोत्साहन असतं त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि लवकरच भेटूया. सरांची बरीच पुस्तकं येणार आहेत असं कळलं आहे, तर तेव्हा अशा कार्यक्रमांच्या निमित्तानं सर तुम्ही आम्हा सर्वांशी संवाद साधत राहावात ही तुम्हाला मी विनंती करते. आणि आपण आता इथे मलाही तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. पुष्कळ मुलाखती मी घेतल्या. आता ही मुलाखतच आहे असं नाही, मला असा समज होता की कविता वाचल्या जाणार आहेत आणि आपण म्हणजे बोरगावकर मॅडम जिथं आहेत आणि आज तुम्ही म्हणजे जोगळेकर मॅडम आणि जोशी मॅडम, तर तुम्ही म्हणजे खूप आयुष्यभर मी मुलाखती घेतल्या, खूप चांगल्या मुलाखती घेतो. म्हणजे मुलाखत घेतली असं सुद्धा काही लोकांना माहित नसतं आणि त्याची मुलाखत छापून येते आणि असंही झालंय. पण मी माझ्या आयुष्यात दिलेली अशी म्हणजे काही पत्रकारितेच्या संदर्भात दिलेल्या मुलाखती वेगळ्या असतील, पण ही माझी आयुष्यातली पहिली मुलाखत.
असं आणि सहजपणानं झालेली. आता ही झाली मुलाखत म्हणून, पण मला आणखीन आभार मानायचे तुमच्या सगळ्यांचे की हा काव्यसंग्रह म्हणजे शब्दवीणा हे पुस्तक करायचं असं माझ्या मनात कधीही नव्हतं. पण त्या कविता कोणीतरी एकत्र केल्या, म्हणजे मुखपृष्ठ मी केलं होतं, ते मुखपृष्ठ त्याला वापरलं. तर हे ज्यांनी केलं, ज्या मित्रमैत्रिणींनी सगळ्यांनी मिळून, म्हणजे हे जनमंगलमुळे लोकप्रतमुळे शक्य झालं. तर त्यातल्या सगळ्या एकूण एक घटकांचे मला आभार मानायचे मनापासून आणि धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटी एक छोटंसं आवाहनही करायचंय मला. ते असं की आपण बरेच आता असे पण कार्यक्रम सुरू केलेले आहेत की ज्यामध्ये आपण तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनांची एक ज्ञानमाला अशी शृंखला पण आपण सुरू केलेली आहे. तेव्हा प्रशिक्षण विभागाच्या वतीनं आणि आपल्या पूर्ण कोर टीमच्या वतीनं, तुम्ही त्याहून वेगळे नाहीत, पण तरी सगळ्यांच्या वतीनं मला तुम्हाला एक अशी विनंती पण करायची आहे या निमित्तानं की आम्हाला तुमच्याकडनं कुठल्या कुठल्या विषयांवर प्रशिक्षण मिळू शकतं. कारण आपण असा कार्यक्रम रेकॉर्डेड कार्यक्रम ठेवणार आहोत, तर त्यासाठी तुमच्याकडून आम्ही सहकार्याची अपेक्षा करतोय आणि ते सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. मला वाटतं की वृंदाजींना आणि सुनेत्राजींना काही बोलायचंय का? नाही, फक्त आभार मानायचे की शिरीष सरांच्या व्यक्तिमत्वाची आम्हाला मुलाखत घ्यायला मिळाली किंवा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा करायला मिळाल्या. कारण ते नेहमी खूप व्यस्त असतात, पण या पुस्तकाच्या निमित्तानं का होईना पण त्यांच्याशी मोकळ्या गप्पा झाल्या आणि त्याचा आनंद मनात दीर्घकाळ म्हणण्याच्या नेहमीच रेंगाळत राहील. त्यामुळे फक्त आभार मानायचे, बाकी काही नाही. तर मला वाटतं आपण जर बोलत राहिलो तर कदाचित हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरूच राहील. त्यामुळे आता आपण थांबूया आणि रजा घेऊया. धन्यवाद.